CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक आणि प्रशासनाचे डोळे उघडणारी बातमी समोर येत आहे। जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर सध्या इंधनाचा तीव्र तुटवडा भासत असून याचा थेट फटका आता अन्नदात्याला म्हणजेच शेतकऱ्याला बसताना दिसतोय। सध्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत, मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेलच उपलब्ध होत नसल्याने एका शेतकऱ्यावर स्वतःला वखराला जुंपण्याची वेळ आलीय। हे धक्कादायक चित्र पाहायला मिळालंय बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात। येथील शेतकरी विशाल मुरुख यांच्याकडे 4 एकर शेती आहे। त्यांना मान्सूनपूर्व शेतीची मशागत करून कपाशीची लागवड करायची आहे, मात्र तालुक्यातील पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालकांनी शेतात येण्यास नकार दिला आहे। पेरणीचा काळ उलटून चाललाय आणि शेती पडीक राहण्याची भीती निर्माण झालीय। अखेर हताश होऊन या शेतकऱ्याने स्वतःच बैल होत वखराला जुंपून घेतले आणि शेताची मशागत सुरू केली। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेती कामांसाठी डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे। माझ्याकडे 4 एकर शेती आहे, कपाशी लागवडीसाठी शेत तयार करायचे आहे, पण पंपावर डिझेलच नाही। ट्रॅक्टर येत नसल्याने शेती पडून राहण्याची वेळ आलीये, त्यामुळे नाईलाजाने स्वतः वखराला जुंपून काम करावे लागत आहे। सरकारने आम्हाला तात्काळ डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकरी विशाल मुरुख यांनी केली आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेलची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे आणि स्वतः आमच्यावर नांगरणी करायची वेळ आलेली आहे आणि शासनाने त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी आहे आणि स्वतः आम्ही खांद्यावर झूज घेऊन आम्ही स्वतः शेतातली नांगरणी करत आहोत। शासनाने अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे। शासनाने त्वरित या जिल्ह्यात डिझेलची उपलब्धता करून द्यावी हीच आमची शासनाकडे मागणी आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।